त्याच्यानंतर आपण इन्फो रेकॉर्ड्स वगैरे बघितले. त्याच्यानंतर आता नेक्स्ट चॅप्टर आहे आपला मटेरियल व्हॅल्युएशनचा. व्हॅल्युएशनचा अर्थ काय की जनरली आपण याला व्हॅल्युएट कुठे करतोय. जे काय मटेरियल आपण आता जनरली आपण स्टॉक मटेरियल सुरुवात केली बरोबर. ते स्टॉक मटेरियल म्हटल्यानंतर आपल्याकडे दोन गोष्टी महत्वाच्या होत्या, क्वांटिटी अपडेट आणि व्हॅल्यू अपडेट. आता क्वांटिटी अपडेट करतोय आता आपण ते प्लांट लेवलला करतोय जनरली, ठीक आहे. तर फक्त प्लांट लेवललाच नाही करता, तर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात की ते आपण एकतर कंपनी कोड लेवलला पण व्हॅल्युएट करू शकतो किंवा प्लांट लेवलला पण करू शकतो. व्हॅल्युएट करायचा याचा अर्थ की आपण जिथे स्टॉक करतोय, आता जनरली काय होतंय की आपलं कुठे सिस्टम कोणती ही, ठीक आहे. आपण फॉर एक्झाम्पल मटेरियल XYZ घेतलं, किती 10 क्वांटिटी घेतली, ठीक आहे. 10 पीस घेतले सपोज, आणि हा एक पीस आपल्याला 100 रुपयाला भेटला, 100 INR. तर याची प्राइस मटेरियलची ऍक्च्युअल इन्व्हेंटरी मधली जी प्राइस आहे ती किती झाली आपली 10 पीस मल्टिप्लाय बाय 100 रुपये, म्हणजे तुझी प्राइस झाली 1000 रुपये, ठीक आहे. आता ही जी 1000 आहे ही आपली काय झाली, तुझी स्टॉक व्हॅल्यू झाली. ही जी व्हॅल्यू आहे ही आपण मेंटेन करतो, तर ही कुठे मेंटेन करायची, तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. तुझ्याकडे पहिला ऑप्शन असतो एक कंपनी कोड लेवलला किंवा प्लांट लेवलला. आता ज्यावेळेस आपण OMS2 मध्ये बघत होतो मटेरियल टाईपचं कॉन्फिगरेशन, तिथे क्वांटिटी अपडेट आणि व्हॅल्यू अपडेटच्या समोर एक कॉलम येत होता, तो होता व्हॅल्युएशन एरिया. तर ह्या दोघांना आपण म्हणू शकतो व्हॅल्युएशन एरिया, की प्लांट हा व्हॅल्युएशन एरिया सिलेक्ट करायचा किंवा कंपनी कोड हा व्हॅल्युएशन एरिया सिलेक्ट करायचा. तर हा कुठे करायचा, तर आपण सिस्टम मध्ये आलो, SPRO IMG एंटरप्राइज स्ट्रक्चर डेफिनेशन लॉजिस्टिक जनरल. इथे पहिला ऑप्शन आहे डिफाईन व्हॅल्युएशन लेवल. इथे काय व्हॅल्युएशन एरिया इज अ प्लांट आणि व्हॅल्युएशन लेवल इज अ कंपनी कोड. तर हे जे आपण ज्यावेळेस नवीन सिस्टम सुरुवात करतो इम्प्लिमेंटेशनसाठी, सगळ्यात अगोदरचा जो पार्ट आहे आपला इम्प्लिमेंटेशनचा तो हा आहे. हा आपल्याला अगोदर डिफाईन करायचा असतो. हा एकदा डिफाईन झाला याला चेंज नाही करता येत, ठीक आहे. म्हणजे आता सगळं आपलं काय कन्सिडर करतो आपण, व्हॅल्युएशन एरिया जो आहे तो प्लांट आहे, म्हणजे आपले जे काय स्टॉक राहणार, आपली स्टॉक व्हॅल्यू असणार आहे कुठल्याही मटेरियलची, आपली स्टॉक व्हॅल्यू कुठून काढली, आता आपण एक्सेल मध्ये ही आपली 1000 रुपये ही स्टॉक व्हॅल्यू आली. ही व्हॅल्यू कुठे मेंटेन होणार, तर आपल्या प्लांट लेवलला होणार. तो आपला पाथ होता इकडे व्हॅल्युएशन लेवल मेंटेन करायचा. एंटरप्राइज स्ट्रक्चर मध्ये, डेफिनेशन मध्ये, लॉजिस्टिक जनरल आणि डिफाईन व्हॅल्युएशन लेवल, इथेच आपण प्लांट वगैरे डिफाईन केला होता, ठीक आहे. आता चेंजेस काय होतात, आता इथे दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, ठीक आहे. इथे कुठला आहे प्लांट आणि कंपनी कोड. इथे चेंज काय होतो, सपोज आता मी कंपनी कोड घेतला, आता आपल्या कंपनी कोड मध्ये P001 प्लांट आहे, P002 प्लांट आहे, GPL1 आहे, GPL2 आहे सपोज, ठीक आहे. हे प्लांट्स याच्या व्यतिरिक्त अजून प्लांट्स असतील. पण जर मी कंपनी कोड मध्ये एखादा मटेरियलला व्हॅल्युएट करतोय, तर तो आता ही 1000 रुपये झाली, ठीक आहे. हे माझे 1000 रुपये ह्या सगळ्या प्लांटसाठी ऍप्लिकेबल असणार. हे जे मटेरियल घेतलं मी 10 पीस घेतले, 100 रुपयाला घेतलं, मी कुठल्याही प्लांट मध्ये जरी बाय करतोय, तर ह्या प्लांट मध्ये जरी मी बाय केलं किंवा सॉरी ही जी लेवल आहे मी 1000 रुपये कंपनी कोड लेवलला मेंटेन करतोय, 1000 रुपये, बरोबर. तर हे जे स्टॉक अपडेट केलं आपण, व्हॅल्यू अपडेट केली ही सगळ्या प्लांटसाठी ऍप्लिकेबल आहे. ज्यावेळेस मी प्लांट लेवलला मेंटेन करतो, ठीक आहे, तर मे बी ह्या प्लांट मध्ये सेम 10 पीस मी 100 रुपयाला घेतले असणार आहे, तर मी प्लांट लेवलला 1000 रुपये मेंटेन करणार. हा प्लांट वेंडरला कदाचित जवळ पडत असणार, ठीक आहे. तर माझे फ्रेट चार्जेस वगैरे सगळं काय असतील त्या हिशोबाने मला त्यांनी डिस्काउंट वगैरे देऊन
आम्हाला टोटल मला हे 900 रुपयाला पडलं. तर इथे प्लांट ठीक आहे. तर मला ह्या प्लांट मध्ये सपोज वेगळी प्राइस भेटली, तर इथे माझ्या प्लांट लेवलला 900 रुपये भेटले. GLP-1 ला सपोज मला 1200 रुपयाला भेटलं. तर इथे प्लांट लेवल वरती प्राइस तुझी चेंज होते. पण जर तू कंपनी कोडला घेतला, तू ह्या प्लांटला सपोज मला अगोदर बाय केला त्यावेळेस 1000 रुपयाला भेटला होता. ठीक आहे, 1000 ला भेटला होता. नंतर इकडे सपोज 900 रुपयाला भेटला, इकडे मला 1200 रुपयाला भेटला. पण माझी जी व्हॅल्यू इथं प्लांट वाईज अपडेट नाही होते. मी जर कॅल्क्युलेट केलं की याचा ऍव्हरेज काय होतंय, सपोज या प्लांट मध्ये मी घेतलाच नाही, सपोज इथे 0 आहे सध्या व्हॅल्यू. ठीक आहे, तर इथे काय होतंय 3100 टोटल व्हॅल्यू झाली आणि ऍव्हरेज काढलं मी याचं, तर अरे काय होतंय प्रॉपर काम काम करत. ठीक आहे, 3100 भागिले 4 किंवा आता 0 आहे तर 0 पकडणार नाही आपण, 3 घेऊ समजा. तर आपल्याला ऍव्हरेज किती पडलं 1033. तर तू इथे काय मेंटेन करणार आहे 1033च्या हिशोबाने मला हे मटेरियल भेटतंय. या सगळ्या प्लांटच्या हिशोबाने तो म्हणणार की मला ऍव्हरेज ही पडतंय. पण तो प्लांट स्पेसिफिक एंट्री नाही मेंटेन करणार की मला या प्लांट मध्ये 1000 ला पडतंय, GLP ला 1200 ला पडतंय, P002 ला 900 पडतंय. तर ही व्हॅल्यू अपडेट इथे प्लांट स्पेसिफिक नाही होणार. ठीक आहे, पण इथे तुझी प्लांट वाईज व्हॅल्यू अपडेट होणार आहे. त्यानंतर आता आपण इथे एक्झाम्पल बघू. त्यांनी SAP ने पण एक्झाम्पल दिलंय. ह्या एक्झाम्पल मध्ये व्हॅल्युएशन एरिया 2 आहेत तुझे, एक कंपनी कोड आहे, एक प्लांट लेवल. या कंपनी कोड 1000 मध्ये दोघं ठिकाणी 1000 कंपनी कोड आहे. प्लांट 1000 आहे आणि प्लांट 1200 आहे. प्लांट 1000 मध्ये त्याने 100 पीस ऑर्डर केले. ठीक आहे, 100 पीस JR केले समजा, आणि इथे 200 पीस JR केले. टोटल किती केले त्याने 300 पीस केले. तो 300 पीसच्या हिशोबाने रेट त्याचा काय 4 रुपये किंवा 4 रुपये पर पीस. तो काय करतोय 300 गुणिले 4 डायरेक्टली 1200 ची पोस्टिंग इथे करून देतोय. ठीक आहे, तो काय म्हणतोय की या 1000 कंपनी कोड आहे, 1000 कंपनी कोड मध्ये तुझी व्हॅल्यू किती होती या मटेरियलची 1200. ठीक आहे, पण ज्यावेळेस आता आपण बेसिकली काय केलं त्यांनी, जेवढा पण स्टॉक आहे क्वांटिटीच्या हिशोबाने तेवढा सगळ्याला कॅल्क्युलेट केला. आता आपण ह्या ज्या एक्झाम्पल मध्ये मी ऍव्हरेज घेतलं, पण ऍव्हरेजच्या ऐवजी आपण काय करू शकलो असतो, इथे सपोज मी 1000 घेतले, इथे 1000 भेटले, इथे 900 भेटले, इथे 1200 होते. आपली टोटल किती आली होती खाली 3100. तर इथे तो 3100 ची पोस्टिंग करणार. ठीक आहे, 3100 ची पोस्टिंग झाली कंपनी कोड लेवलला. पण इथे आपला हे जे प्लांट्स आहेत ते ठीक आहे, इथे प्लांट स्पेसिफिक तुझी पोस्टिंग झाली. समजलं? इथे प्रत्येक प्लांटला वेगवेगळा रेट होता. ठीक आहे, तरी पण आता इथे जाऊ आपण, इकडे सेम रेट असला तरी पण इकडे क्वांटिटी वेगळी आहे. ठीक आहे, ह्या प्लांट मध्ये 1000 प्लांट मध्ये क्वांटिटी 100 होती, 1200 मध्ये 200 क्वांटिटी होती. कंपनी कोड लेवलला म्हणून त्यांनी ऍग्रीगेट केलं 300 पीस टोटल, आणि टोटलला 4 रुपयाच्या हिशोबाने 1200 रुपये लागले. प्लांट लेवलला सेम जर गणित केलं, 1000 प्लांट मध्ये 100 पीस ऑर्डर केले, 1200 प्लांट मध्ये 200 पीस ऑर्डर केले. ठीक आहे, दोघांची अकाउंटिंग एंट्री वेगळी मेंटेन होते. आपण ज्यावेळेस GR पोस्ट केला त्यावेळेस आपण जे पोस्टिंग बघत होतो त्यावेळेस आता आहे बघ, दोघीकडे रेट वेगवेगळा आहे. तुझा 1000 प्लांट मध्ये तुला 4 रुपयाने पीस पडला, तो 4 रुपये पर पीस. काय चालत का नाही, नवीन सेल टाकलाय नाही, जाऊ दे काय तात्पुरतं. हा आपल्याला 1000 प्लांट मध्ये
₹4 हिशोबाने देतोय. 100 गुणिले 4 केलं आपला किती 100चा आपण ऑर्डर केली जी आर करतोय समजा, तर हे आपल्याला प्लांटमध्ये ₹400 पडत आहे. आणि इथे 200 क्वांटिटी आपल्याला ₹3 विकतोय, तर 200 गुणिले 3 ठीक आहे ₹600. तर इथे तुझी कंपनी लेवलवरती पोस्टिंग होत नाही, इथे ₹600 पोस्टिंग झाली तुझी 1200 प्लांट वरती, इथे ₹400 पोस्टिंग झाली 1000 प्लांट वरती. सेम इथे प्राइस सेम असली वेगळी असली फरक नाही पडत. सपोज मी इथे ह्या प्लांट मध्ये मला ₹4 भेटतोय, पण ह्या प्लांट मध्ये ₹3 जर भेटत असेल, कारण आता आपण एक्झाम्पल बघितलं, प्लांट मध्ये मला वेगवेगळा रेट भेटलाय, पण आपण व्हॅल्युएशन कंपनी कोडला केले, तर जे काय प्राइस होईल ती कंपनी कोड लेवलवरती अपडेट होईल. जसं इथे ₹400 प्लांटला अपडेट झाली, इथे ह्या प्लांटला अपडेट झाली ₹600. ठीक आहे, तर हा फरक पडतो तुझा व्हॅल्युएशन एरियाचा. त्यानंतर जनरली जे आपण कॅल्क्युलेशन करतो व्हॅल्यूचं ते असं असतं, स्टॉकची व्हॅल्यू जी आहे ती स्टॉकची क्वांटिटी मल्टिप्लाय बाय मटेरियल व्हॅल्युएशन प्राइस. आपण व्हॅल्युएशन प्राइस काय घेतोय, कुठे गेलं एक्सेल आपलं, ही क्वांटिटी आणि ही तुझी प्राइस. ठीक आहे, 10 क्वांटिटी प्राइस आणि त्याचा गुणाकार झाला तुझा, ही झाली तुझी स्टॉक व्हॅल्यू. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे नेक्स्ट काय आपल्याकडे, आता इथे कोणकोणते फॅक्टर वगैरे व्हॅल्युएशनला कंट्रोल करतात. पहिली गोष्ट आहे सिस्टम सेटिंग किंवा कस्टमायझिंग. कस्टमायझिंग मध्ये कुठली, पहिली गोष्ट आपण पाथ दाखवलं मी तुला, प्लांट लेवलवरती व्हॅल्युएशन केलंय का कंपनी कोड लेवलवरती, तर ही झालं तुझं कॉन्फिगरेशन. मटेरियल मास्टर रेकॉर्ड मध्ये जनरली काय करतो आपण, व्हॅल्यू अकाउंटिंग व्ह्यू मध्ये व्हॅल्युएशन क्लास मेंटेन करतो. क्लास वरून आपल्याला अकाउंट रेफरन्स कुठे लिंक असतो मटेरियल टाईपला, आणि ह्या तिघा गोष्टींसाठी जीएल आपला असाइन असतो. तर मटेरियल मास्टर हा तुझा व्हॅल्युएशनला इम्पॅक्ट करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सोबत हे तर बघितलं आपण विच लेवल, प्लांट लेवल आहे की कंपनी कोड, विच टाइप ऑफ गुड्स मुवमेंट. तर आपण गुड्स मुवमेंट नाही बघितलं, पण गुड्स मुवमेंट काही व्हॅल्युएटेड गुड्स मुवमेंट असतात, काही नॉन व्हॅल्युएटेड असतात. व्हॅल्युएटेड असेल मुवमेंट तर तिथे आपली स्टॉक पोस्टिंग होणार आहे. आता जनरली आपण म्हटलो की कन्झ्युमेबल आहे किंवा कन्साइनमेंट पीओ असतो, तो आपण बघितलेला नाही, पण कन्साइनमेंट पीओ असा प्रकार आहे की ज्याचा जीआर युजली नॉन व्हॅल्युएटेड होतो, म्हणजे त्याची पोस्टिंग होतच नाही. ठीक आहे, आणि विच अकाउंट्स आर पोस्टेड ड्युरिंग ट्रान्झॅक्शन, कोणते जीएल अकाउंट्स वगैरे पोस्ट केले जातात, कन्झम्पशनचे होत आहेत की फ्री गुड्स वाले होत आहेत वगैरे, बरेचशा टाईपचे जीएल अकाउंट वगैरे असतात. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या व्हॅल्युएशनला इम्पॅक्ट करतात. त्यानंतर हे बघितलं आपण व्हॅल्युएशन एरिया, कंपनी कोड वगैरे, प्लांट. इथे काय म्हणतोय, ॲट कंपनी कोड लेवल द व्हॅल्युएशन डेटा ऑफ द मटेरियल इज क्रिएटेड सेपरेटली फॉर ईच कंपनी कोड. The price control and valuation price of the material are valid for each company code. Therefore, material is valued consistently in all plants sharing a company code. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. मटेरियल इज व्हॅल्युएटेड कन्सिस्टंटली इन ऑल प्लांट्स शेअरिंग अ कंपनी कोड. इथे प्लांट स्पेसिफिक काही होत नाही, इथे फरक तेवढाच आहे की इथे प्लांट स्पेसिफिक तुझं होतं. सेम मटेरियल कॅन बी व्हॅल्युएटेड डिफरंटली इन इच प्लांट. जेवढी क्वांटिटी असेल, जेवढी प्राइस असेल, त्या हिशोबाने प्रत्येक प्लांटमध्ये व्हॅल्युएशन चेंज होतं. व्हॅल्युएशन म्हणजे असं समजायचं की नॉर्मली, आता यामध्ये अजून एक गोष्ट की आपण जी व्हॅल्युएशनची गोष्ट करतो ही इंटरनल पर्पज साठी करतोय, पुढे येईलच ते. हा पाथ आपण बघितला, आपण व्हॅल्युएशन कुठे लेवल कोणती मेंटेन केली प्लॅनची वगैरे. त्यानंतर आहे मटेरियल मास्टर अकाउंटिंग डेटा. आपण ज्यावेळेस मटेरियल मास्टर बनवत होतो MM01 त्यावेळेस आपण व्हॅल्युएशन एरिया व्हॅल्युएशन क्लास मेंटेन केला अकाउंटिंग मध्ये. ठीक आहे, तो कसा इम्पॅक्ट करतो. आता इथे ह्या एक्झाम्पल मध्ये जर बघशील, इथे तुझे दोन व्हॅल्युएशन क्लास आहेत. ठीक आहे, 3000 आणि 3001. आपण एका मटेरियल टाईपला मल्टिपल व्हॅल्युएशन क्लासेस देऊ शकतो, आपण बघितलं इथे ऑलरेडी. ठीक आहे, तर इथे मटेरियल ए आहे, मटेरियल बी आहे. आता इथे काय होतं, ह्या मटेरियल ए मध्ये आपण समजा हा रॉ मटेरियल आहे, इथे आपण 3000 व्हॅल्युएशन क्लास दिला. हे माहिती आहे ना, लक्षात आहे ना कुठे मेंटेन करतो आपण अकाउंटिंग. इथे 3000 दिला,
त्यानंतर मटेरियल बी मध्ये आपण व्हॅल्युएशन क्लास मेंटेन केला 3001. आता आपण ज्यावेळेस अकाउंट डिटर्मिनेशन बघत होतो त्यावेळेस आपण बघितलं की हे व्हॅल्युएशन क्लास आपला जीएल ला इम्पॅक्ट करतो. ठीक आहे. मग जिथे 3000 व्हॅल्युएशन क्लास आहे तिथे आपला जीएल होता 3,00,000. जिथे 3001 आहे तिथे आपला जीएल आहे 3,10,000. म्हणजे इथे जीएल चेंज झाला, इथे व्हॅल्युएशन चेंज झालं, किंवा तुझे जे पोस्टिंग्स आहेत जीएलच्या त्या पोस्टिंग चेंज झाल्या. स्टॉक व्हॅल्यूचे जे पोस्टिंग आहेत त्या तुझं चेंज झालं, म्हणजे तुझा व्हॅल्युएशन क्लास सुद्धा व्हॅल्युएशनला इम्पॅक्ट करतो. ठीक आहे. इथे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हॅल्युएशन क्लासेस, तर इथे काय म्हणतोय तो, या 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. द व्हॅल्युएशन क्लास इज यूज टू डिटरमाइन विच स्टॉक अकाउंट नीड्स टू बी अपडेटेड ड्युरिंग द गुड्स मुवमेंट ऑफ मटेरियल. म्हणजे व्हॅल्युएशन क्लास हा डिफाईन करतोय की तुझा स्टॉक कुठल्या जीएल अकाउंटला पोस्टिंग झालं पाहिजे. आता इथे बघितलं आपण, हा डिफाईन करतो 3001 इकडे जाणार तर 3000 3,00,000ला जाणार, पहिली गोष्ट. त्यानंतर valuation class combines material for assigning GL account so that you do not have to manage separate stock account for each material. You maintain the valuation class in FIV of the material master record. इथे प्रत्येक मटेरियल साठी तुला सेपरेट जीएल असाइन करायची गरज नाही. एक व्हॅल्युएशन क्लास घेतला त्या तो व्हॅल्युएशन क्लास तू 100 मटेरियलला असाइन केला. ठीक आहे. आपण रॉ मटेरियल बनवले, प्रत्येक वेळेस आपण मोस्टली काय यूज करतो 3000. तर जेवढे मटेरियल बनवले त्या सगळ्या मटेरियलची पोस्टिंग 3000 म्हटल्यानंतर 3,00,000 अकाउंटला तुझी होणार आहे. ठीक आहे. नंतर काय, द व्हॅल्युएशन क्लासेस फॉर मटेरियल डिपेंड ऑन द मटेरियल टाईप विच इज कन्फिगर इन द कस्टमाइजिंग. यू कॅन ऑल्सो असाइन व्हॅल्युएशन क्लास टू द मल्टिपल मटेरियल टाइप्स. हे आपण अकाउंट डिटर्मिनेशन मध्ये बघितलं होतं. आपला जो व्हॅल्युएशन क्लास आहे तो मटेरियल टाईप मध्ये आपण मेंटेन करतो. कसा, अकाउंट कॅटेगरी रेफरन्स त्याच्यामध्ये असतो. ठीक आहे. आता इथे तुझी प्रोसिजर फॉर मटेरियल व्हॅल्युएशन. इथे महत्वाची पॅरामीटर तुझा हा प्राइस कंट्रोल, की हे जे मटेरियल व्हॅल्युएशन एक्झॅक्टली होतं तरी कसं. ठीक आहे. तर इथे महत्वाचा पॅरामीटर आहे प्राइस कंट्रोल. आता आपण एक काम करू, सिस्टम वरती बघू एकदा. MM0 इंडस्ट्री मेकॅनिकल अरे CRAW. ओके, आपण घेतला हा बेसिक रेट ऑफ परचेसिंग अकाउंटिंग. ठीक आहे. प्लांट P001, स्टोरेज लोकेशन SL01, मटेरियल फॉर प्राइस कंट्रोल घेऊ का, एखादं मटेरियल सांग मला कुठलंही. सपोज पेन घेतला आपण. ठीक आहे. पेन आपण जनरली इच पर पीस किंवा इच घेतो. इच घेऊ आपण इथे. मटेरियल ग्रुप आपण कुठले तरी बनवले होते ना, प्लास्टिक, रॉ मटेरियल तर नाही आपला हा, पण ठीक आहे जाऊ, प्लास्टिक घेतला आपला काय फरक नाही पडत त्याने. ठीक आहे. परचेसिंग त्याच्यानंतर MRP MD. प्लांट वरती फिरायला का आपल्या इथे, इथे काही गरजेचं नाही. अकाउंटिंग इथे आपण मेंटेन करतो व्हॅल्युएशन क्लास. ठीक आहे. आता इथे मी मेंटेन केला समजा 3000. नंतर तो आपल्याला आहे विथ काय म्हणतो, विथ हे का विच आहे, विथ प्राइस कंट्रोल फी एंटर मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस. आता इथे हा प्राइस कंट्रोल आहे. ठीक आहे. हा ही फील्ड तुझी प्राइस कंट्रोल आहे. इथे तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक व्ही म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज
व्ही म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस आणि एस म्हणजे स्टँडर्ड प्राइस. आता मुव्हिंग ॲव्हरेज आणि स्टँडर्ड प्राइस मध्ये काय फरक आहे तुझा? आता सपोज मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस हा पेन घेतला आपण, ठीक आहे. हा पेन मला आज 10 रुपयाला भेटतोय. त्यानंतर प्रोबॅबिलिटी आहे किंवा पॉसिबिलिटी, जनरली आपण आपली जी किंमत आहे कमी जास्त होतच असते मार्केटमध्ये. परवा मला हा पेन 20 रुपयाला भेटेल समजा, नंतर परत कधीतरी घेतला तो मला समजा 25 ला भेटू शकतो, ठीक आहे. अजून एकदा घेतला तो मला 10चा, आता डिरेक्टली 40 ला झाला. त्यानंतर घेतला तो मला 5 रुपयाला भेटतो. 5 वेळेस आपण पेन घेतला. प्रत्येक वेळेस काय की मार्केट व्होलाटाईल आहे, मार्केटमध्ये ह्या जे मटेरियलची प्राइस आहे ती चेंज होत राहते. तर त्या हिशोबाने आज मला 10 ला आहे, उद्या 20, 25, 40, 5 असा भेटतोय, ठीक आहे. तर सिस्टम काय करते, याचे जे ॲव्हरेज आहे, ठीक आहे, स्टॉक मार्केटमध्ये लावतो कशी कधी, ठीक आहे. तर मार्केटमध्ये ना जनरली आपण काय करतो की जर प्राइस कमी झाली तर आपण काय म्हणतो की ॲव्हरेज करू. म्हणजे आपण काय करतो की आपली जी प्राइस होती सुरुवातीला, सपोज कोणीतरी मी एखादा स्टॉक 40 रुपयाला घेतला होता, नंतर प्राइस डाऊन झाली 5 रुपयावरती. मी म्हणतो की आता कमी झाली प्राइस, शेअर जरी खाली आले पण ॲव्हरेज करून घेऊ आपण, थोडस लेवल मध्ये घेऊ. सिमिलर त्याच प्रकारे की आपली इथे ॲव्हरेज करायचं आहे. म्हणजे आपल्याला इव्हेंच्युअली हा प्रॉडक्ट कितीला भेटला, मी याला ॲव्हरेज करतो. ही 100 रुपये झाली, 10, 20, 30 आणि हे 25, 30, 60 आणि 100 रुपये झाले, ठीक आहे. याचा ॲव्हरेज किती निघते, मी 5 वेळेस घेतलाय, 100 भागिले 5. माझं ॲव्हरेज ही तुझी झाली मुव्हिंग. याला मी एक काम करतो, फक्त व्ही लिहितो. व्ही तुझी मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस झाली 20 रुपये, ठीक आहे. जसं जसं तू बाय करत जाशील, जसं जसं तू जी आर करत जाशील, मी सपोज 5 रुपये काढून टाकले, इथं फॉर्म्युला देतो, 5 रुपये काढले, माझी प्राइस 19 झाली. सपोज इथे मी 5 रुपये ठेवतो, तर मला 40 रुपयाला नव्हता भेटला, हा 15 रुपयालाच भेटला होता. तर माझे ॲव्हरेज काय झालं, 15 रुपये झालं, ठीक आहे. मला पहिल्यांदा हा 5 रुपयालाच भेटला होता, माझा ॲव्हरेज 14 रुपये झाला. म्हणजे जसं तुझा बाईंग पॅटर्न चेंज होत राहणार आहे, जसं तुझा जी आर होत राहणार आहे, त्या हिशोबाने सिस्टम मध्ये ही जी प्राइस स्टॉक मटेरियलची ही चेंज होत राहते. आणि ती कुठे दिसणार तुला, ही पर युनिट प्राइस आहे, ते तुझी मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस आहे, ठीक आहे. ही तुझी अपडेट होत राहणार आहे. आणि जेवढी तू क्वांटिटी घेतली, आज 10 क्वांटिटी घेतली, उद्या 100 घेतली, 50 घेतली, ती काय क्वांटिटी असेल तुझी ती इथे इन्व्हेंटरी व्हॅल्यू इथे अपडेट होते. आणि स्टॉक पण अपडेट होतो, नाही ते कुठेतरी स्टॉक, हा इथे ही जी व्हॅल्यू फील्ड टोटल स्टॉक, हा टोटल स्टॉक फील्ड तुझी इथे अपडेट होते. आणि तुझी जी प्राइस आहे इन्व्हेंटरीची प्राइस म्हटली कुठली, आता आपण जी टोटल व्हॅल्यू बघितली इथे 1000 रुपये, ही 1000 रुपये तिथे अपडेट होते इन्व्हेंटरी व्हॅल्यू इथे. आणि मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस तुझी इथे चेंज होत राहते. आता दुसरा पॅरामीटर आपल्याकडे स्टँडर्ड प्राइस. स्टँडर्ड प्राइस कसे असते, आता हे जे पेन वगैरे मी एक्झाम्पल साठी घेतलंय, पण हे आपण यूज कुठे करतो, रॉ मटेरियल साठी. पेनच्या ऐवजी मी एक्झाम्पल घेतो, सपोज स्क्रू. माझा स्क्रू हा रॉ मटेरियल किंवा मी कन्सिडर करतो मेटल रॉड. मला जर शाबू बनवायचा आहे म्हणून हा रॉ मेटल रॉड मी एक्झाम्पल घेतो. मी एक्झाम्पल सेव्ह पण करून घेतो. बेसिक डेटा प्राइस याची सपोज मी ठेवतो 20 रुपये, ठीक आहे. याची 20 रुपये ठेवली, मी कुठली प्राइस कंट्रोल घेतलंय, मुव्हिंग ॲव्हरेज. डेटा पेनच्या ऐवजी मी ते मेन्शन करतो मेटल रॉड. हे
मटेरियल ग्रुपचा आपल्याला काही फरक पडणार नाही म्हणून प्लास्टिक राहू देतो, त्याला मी सेव्ह करतो. ठीक आहे, ॲबिलिटी चेक आता सेव्ह करता येईल आपल्याला. आपला मटेरियल 2020 कोणीतरी नंबर रेंज चेंज केली. ठीक आहे, लोक काय ना काही रिकामे काम करतात. आपला कस्टम आपण बनवलाय हा, तरी याला कशाला रिकामे काम करायचे बरं लोकांनी. ठीक आहे, जाऊ दे. जरा डिस्प्ले इथे तुझी सध्या युनिट प्राइस काय 20 रुपये, सध्या इन्व्हेंटरी व्हॅल्यू 0 आहे आणि सध्या इन्व्हेंटरी स्टॉक तुझा 0 आहे. ठीक आहे, आता मूविंग स्टँडर्ड प्राइस. स्टँडर्ड प्राइस जनरली आपण कन्सिडर करतो सेमी फिनिश मटेरियल असतील किंवा फिनिश मटेरियल्स वगैरे असतील. ठीक आहे, त्या केसेस मध्ये आपण स्टँडर्ड प्राइस यूज करतो. आता स्टँडर्ड प्राइस ह्याच केसेस मध्ये का, कारण हे जे मटेरियल्स आहेत आपण एकतर सब कॉन्ट्रॅक्टर करून घेतोय किंवा मार्केटमध्ये आपल्याला एक प्रोडक्ट भेटतात आणि त्याचा रेट फिक्स असणार आहे समजा जनरली. आता मी इथे स्टँडर्ड प्राइस घेतली 20 रुपये. ठीक आहे, मला 20 रुपये भेटते, नंतर 6 महिने 1 वर्ष मला कंटिन्यू मे बी ही 20 रुपये भेटणार आहे त्या हिशोबाने, कारण आपलं कुठलं मटेरियल आहे सेमी फिनिश्ड आणि फिनिश्ड मटेरियल. म्हणजे हे असं कन्सिडर करायचं की तू तुझा एखादा सप्लायर आहे जो तुला फिक्स या रेटमध्ये देतो गॅरंटेड. जनरली इंडस्ट्रीमध्ये असंच होतं की आता मी एका ठिकाणी काम करत होतो, आम्ही तिथून मोटर्स वगैरे घ्यायचो, पंप्स वगैरे घ्यायचो. तर पंपची प्राइस आमच्याकडे कॅटलॉग असायचा आणि ती प्राइस आमच्याकडे फिक्स असायची, कारण ते आमच्यासाठी फिनिश प्रॉडक्ट होतं. ठीक आहे, मग आम्ही तिथे मेंटेन काय करणार आहे, स्टँडर्ड प्राइस फिक्स आहे. पण जस्ट इन केस स्टँडर्ड प्राइस मध्ये जर चेंज झाला, आज मला माझा व्हेंडर म्हणाला की 20 रुपयाला देतोय, नंतर तो म्हणू शकतो की मी आता प्राइस वाढ करतोय, 30 रुपयाला हा पीओ तुला बनवायला लागेल, 30 रुपयाला देऊ शकतो. पण तू काय मेंटेन केलंय, स्टँडर्ड प्राइस मेंटेन केली. आता इथे 30 रुपये झाले, परत नंतर कधीतरी 40 रुपयाला देऊ शकतो तो, पण तुझी स्टँडर्ड प्राइस 20 रुपये. इकडे होतो. ठीक आहे, ही पीओ प्राइस होतो सपोज स्टँडर्ड 20 आहे. आता इथे पॅरामीटर येतो, मग तुझा डिफरन्स आहे. तुझी स्टँडर्ड प्राइस तर 20 होती, सुरुवातीला डिफरन्स 0 होता म्हणून इथे डिफरन्स मध्ये आपण 0 घेऊ. ठीक आहे, नंतर आपल्याला 30 रुपयाला दिला त्याने, मग डिफरन्स किती झाला, 10 रुपयाचा फरक पडला. आता हा जो 10 रुपयाचा फरक आणि ह्या दुसऱ्या केसमध्ये 20 रुपयाचा फरक पडला. ठीक आहे, तर हा डिफरन्स तर तुझा स्टॉक अकाउंटला पोस्ट होणार नाही, कारण आपल्या कॅल्क्युलेशन नुसार जसं आपण इथे बघितलं, इथे जर आपले 1000 रुपये झाले, हे 1000च्या 1000 किंवा इथे 14 रुपयाच्या हिशोबाने जरी कॅल्क्युलेशन झालं ऍव्हरेजचं, तर जे काही कॅल्क्युलेशन असेल ते आपलं जे स्टॉक अकाउंट आहे त्या स्टॉक अकाउंटला होणार आहे. ठीक आहे, मी जर इथे 100 क्वांटिटी घेतलेली आहे, माझं व्हॅल्युएशन जर 14 रुपयाने होत आहे, तर माझी इथे पोस्टिंग किती होणार आहे, 1400 रुपये. 1400 माझं BSX ला होणार आहे, BSX माझं स्टॉक अकाउंट होतं. ठीक आहे, पण ह्या केसमध्ये काय, मी स्टँडर्ड प्राइस 20 घेतली, ठीक आहे, माझा डिफरन्स 10 आला, तर जे काय माझे स्टँडर्ड प्राइसच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन असाल, तर सपोज मी 100च मटेरियल घेतलं. ठीक आहे, मटेरियल क्वांटिटी माझी 100 आहे, माझी प्राइस 20 आहे, हे झाले तुझे 2000 रुपये. हे तुझे BSX ला पोस्ट व्हायला पाहिजे. हे कुठला अकाउंट आहे, तुझा स्टॉक अकाउंट आहे. ठीक आहे, पण इथे ज्यावेळेस मला हा 30 रुपयाने विकतोय किंवा 40 रुपयाने मी घेतोय, तिथे डिफरन्स कितीचा येतोय, 10 रुपयाचा. जर माझा हा 10 रुपयाचा डिफरन्स येतोय, 100 क्वांटिटी गुणिले 10 रुपये, हे झाले 1000 रुपये, बरोबर. तर हे जे 1000 रुपये किंवा इथे दुसऱ्या केसमध्ये हे 2000 येते, तर हे तुझं प्राइस PRD अकाउंट म्हणतो आपण, प्राइस डिफरन्स अकाउंट असतं. तर प्राइस डिफरन्स अकाउंट मध्ये याची पोस्टिंग होते. म्हणजे स्टॉक मध्ये तुझे 2000 झाले, जरी तू 1000 एक्स्ट्रा रुपये देऊन घेतलेला याला 30 रुपयाच्या हिशोबाने घेतला,
1000 तू एक्स्ट्रा दिलेले आहेत, पण त्या केसमध्ये काय जे एक्स्ट्रा देतोय ते तुझं प्राइस डिफरन्स अकाउंट मध्ये होत आहे. याला आपण म्हणतो प्राइस डिफरन्स अकाउंट. ठीक आहे, हा तुझा बेसिक डिफरन्स आहे. रॉ मटेरियल साठी आपण मुव्हिंग ॲव्हरेज जनरली प्रिफर करतो, आणि जिथे सेमी फिनिश्ड वगैरे असेल त्या केसेसमध्ये आपण स्टँडर्ड प्राइस घेतो. आणि जर स्टँडर्ड प्राइसच्या पीओ मध्ये जर फरक आला तर आपण त्याची पोस्ट जे एक्स्ट्रा डिफरन्स असेल तो प्राइस डिफरन्स अकाउंट मध्ये पोस्ट केला जातो. त्याचं आपण एक एक्झाम्पल बघू मेटल रॉडचं मुव्हिंग ॲव्हरेजचं. ठीक आहे, आपण इथे प्राइस मेंटेन केली आहे 20 रुपये /MA21 2020 मटेरियल आहे आपला. 2020 11,001 परचेस ऑर्डर 2025 परचेस ग्रुप 250 कंपनी कोड 2025 मटेरियल 2020. इन्फो रेकॉर्ड नाही केलेला आपण याच्यासाठी. ठीक आहे, क्लायंट P001 पीओ क्वांटिटी सपोज मी घेतली 10. अरे 10 बाबा 1001 प्राइस मी आता काय करतोय 20 रुपयाने घेतोय. ठीक आहे, डिलिव्हरी डेट वगैरे ते मेंटेन काही एवढं सेम डे का एक दिवस पुढे घेतो. टॅक्स कोड कोणी चेंज करायला नको, फक्त केलंय कोणीतरी रिकामे कामं केलेत, रोजचा ताण आहे. ठीक आहे, GR बेस्ड इनवॉइस. याने आपल्याला इनवॉइस आता लगेच पोस्ट नाही करायची. मी याला ब्लँक ठेवतो. इनपुट ठेवता आला असता आपल्याला, पण करेल ते चेंजेस करू आपण नंतर, काही इश्यू नाहीये. मी याला सेव्ह करतो. शीट इथे कोणीतरी कंडिशन टाकली आहे ना, कॅश डिस्काउंट. एनिवे 200 रुपयाला पडतोय तो आपल्याला. 10-20 रुपये 3 रुपयाचा डिस्काउंट 3% डिस्काउंट, त्या हिशोबाने 6 रुपये झाले. 194 ॲक्च्युअल प्राइस 194. याच्यामध्ये 6 रुपयाचा मी फ्रेट लावून देतो, 200 होऊन जाईल आपले. चेंजेस FRC1 नाही चेंज करावं लागेल. पर युनिट पर 10 युनिट 6 रुपये. ठीक आहे, आता ॲक्च्युअल प्राइस बघू आपण. ॲक्च्युअल प्राइस झाली आपली 200 रुपये. आता काय अडचण नाही, त्याला सेव्ह करतो. ठीक आहे, हा पीओ चेंज झाला. आता याचा GR करू. रिसिप्ट इनबाउंडच्या जागी परचेस ऑर्डर 80 टेस्ट मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस 101. स्टोरेज लोकेशन असेल 01. मटेरियल आपलं मटेरियल रॉड आहे, क्वांटिटी 10 आहे. आयटम ओके करायचा, चेक, इश्यू नाही, पोस्ट. There is no item category assigned to account 1921. INT price change of 3% in the month. Item category assigned to account 1921. आयटम कॅटेगरी का असायला पाहिजे याला? Online document splitting is active, hence each document is assigned to account transaction variant. Each document row
Account category determine each business transaction variant. जनरल लेजर EFI वाल्यांना रिकामे काम करून ठेवता यार. IMT डॉक्युमेंट स्प्लिटिंग काय कारण गरजेची आहे? कुठला अकाउंट होता आपला तो एरर? अरे यार 19-21 19-21 कशामध्ये येईल तो? इथं पण नाही आहे तो. इथं 23 पासून चालू होतं. कुठला रिलेव्हंट आहे आता तोच इश्यू. मटेरियल घेऊ ट्राय करू. परत एकदा ट्राय करून बघू. ओमेगो 87 आयटम ओके चेक. ठीक आहे झालं पोस्ट. आपला GR पोस्ट झाला. आता हे GR ची पोस्टिंग बघू. ठीक आहे डिस्प्ले 98 पोस्टिंग बघायचं तर इथे जायचं डॉक्युमेंट इन्फो मध्ये FI डॉक्युमेंट्स अकाउंटिंग डॉक्युमेंट. अरे यार अच्छा फ्रेट आपण ऍड केला एक्स्ट्रा. ठीक आहे रॉ मटेरियलची पोस्टिंग झाली तुझी स्टॉक अकाउंटला 206 रुपयाने. फ्रेट तिथे तुझा ऑफसेट झाला 6 रुपये फ्रेट. आणि GRR क्लिअरिंगला तुझे 200 रुपये गेले. 200 रुपये का गेले? कारण आपली इन्व्हेंटरीची जी आपण स्टॉक अकाउंटला जी टाकली आपण मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस ठीक आहे ती तुझी 20 रुपयाच्या हिशोबाने कॅल्क्युलेट झाले. ठीक आहे आणि ते तुझे रॉ अकाउंटला 206 गेले. तरी ते चेंज आपण मटेरियल मास्टर मध्ये बघू काय झालं. मला एवढे सगळे अकाउंटिंगच बघायचे फक्त. P001 तुझी पर युनिट प्राइस आपण टाकली होती 20 रुपये. ठीक आहे पण आपलं इन्व्हेंटरी व्हॅल्यू काय झाली 206 रुपये. 206 कुठून आली? आपली पोस्टिंग इथे 206 रुपयाने झाली. ठीक आहे कारण आपला फ्रेट इथे ऍड झाला. फ्रेट आपण जर ऍड केला नसता तर हे आपले 200 रुपये झाले असते. ठीक आहे तर हे 206 झाले. पर युनिट आपले झाले 20.7 206 च्या हिशोबाने. फ्रेट प्रत्येक मटेरियल वरती लागला. 10 मटेरियल होते आपले. फ्रेट आपण काय लावला होता 6 रुपये पण 10 साठीच लावला होता. आपण लावला होता 6 रुपीज 6 रुपये पर 10 आयटम लावला होता. त्याच्यामुळे तो एका आयटम साठी 0.6 झाला. 0.6 पर 1 इच झाला तो. ठीक आहे त्याच्यामुळे तो 0.6 इकडे चेंज झाला प्राइस मध्ये. म्हणून इथे तुझी व्हॅल्यू अपडेट झाली 20.6. ठीक आहे आता जर सपोज मी नवीन पोस्टिंग करतोय. आता एक काम करू हेच एक्झाम्पल कम्प्लीट करून घेऊ. आपली अगोदरची प्राइस काय होती 20 रुपये होती. नंतर 20 रुपये तुझी मुव्हिंग ॲव्हरेज मुव्हिंग ॲव्हरेज लो. तुझी क्वांटिटी होती इकडे कॅल्क्युलेशन. क्वांटिटी होती 10 गुणिले
प्राइस 20, क्वांटिटी इथे तुझी प्राइस 10 × 20 इथे तुझी स्टॉक व्हॅल्यू. एक्सपेक्टेड होतं तुझे 200 रुपये, पण आपली प्राइस इथे चेंज झाली. प्राइस काय घेतली आपण 206 रुपये झाली, म्हणजे 22.6 झाली. ठीक आहे, मग त्या हिशोबाने तर तुझी व्हॅल्यू झाली असं कर, क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय, अरे यार होत का नाही, अच्छा हे मल्टिप्लाइड बाय प्राइस 226 रुपये. 22 घेतली का 206 झाली, नाही 22 नाही ते, हा 20.6, म्हणजे तुझे 206 रुपये झाले. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, सेम क्वांटिटी टू नवीन एक्झाम्पल मध्ये, आणि प्राइस आपण सपोज 30 रुपये घेऊ. ठीक आहे, जर 30 घेतली तर ही व्हॅल्यू काय यायला पाहिजे आपली 300 रुपये यायला पाहिजे. ठीक आहे, 206 300, आणि त्यानंतर आपला ॲव्हरेज चेंज होईल. आपलं जे ॲव्हरेज आहे ही प्राइस होती, याचा ॲव्हरेज घेऊ आपण इथे, इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू डिवायडेड बाय 2. आपला ॲव्हरेज 35 यायला पाहिजे. ठीक आहे, इथे असं 35 नाही येणार, व्हॅल्यू छोटी यायला पाहिजे, 25.3 हे आपला ॲव्हरेज यायला पाहिजे. ठीक आहे, ही मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस आपली. आता हे एक्झाम्पल घेऊन बघू, 10 आणि प्राइस 30 रुपये. उपयोग होतो क्रिएट 11 25 250 2025 मटेरियल 2020 प्लांट P001. प्राइस अगोदरच्या POच्या हिशोबाने आली, आपण इथे 30 टाकू, क्वांटिटी 10, फ्रेटची कंडिशन टाकत नाही आता मी. ठीक आहे, याला सेव्ह करतो, याला व्ह्यू करू एकदा. 88 30 रुपये टाकली होती ना प्राइस, 20 कशी आली नाही होतच, याला चेंज करतो. 30 रुपये 300 रुपये तुझी नेट प्राइस झाली. ते डिस्काउंट घेत नाही वाटतं आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये तो, पण ठीक आहे, 300 रुपये आपल्याला नेट दाखवतोय ना, 300च्या हिशोबाने 30 रुपयाच्या हिशोबाने. हा बरोबर इथे हा गोल होतोय, बरोबर. आपल्याला या सगळ्या गोष्टी नाही बघायच्या, कारण काय की आपलं हे सगळे जे कॅल्क्युलेशन आहेत, हे युनिट प्राइस वगैरे हे आपल्या इंटरनल पर्पज साठी असतात. जे डिस्काउंट वगैरे ते एक्सटर्नल झाले, ते सेल्सच्या हिशोबाने प्रोक्युरमेंटच्या हिशोबाने झाले, पण हे आपले इन्व्हेंटरीच्या रिलेव्हंट आहेत. स्टॉक व्हॅल्यू ही इन्व्हेंटरीची अमाऊंट असते, इन्व्हेंटरीची व्हॅल्यू असते. ती सेल्सनी किती फरक पडला, फ्रेटनी किती फरक पडला, डिस्काउंटने किती फरक पडला, तो नाही कन्सिडर करत. सिस्टम फक्त जी इन्व्हेंटरीवरती इम्पॅक्ट होतोय तो इम्पॅक्ट कन्सिडर करतो. ठीक आहे, म्हणून इथेही 206 झाली, नाही तर अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण फ्रेट ऍड केला नसता तर कदाचित 20च राहिली असती. तर आता हा PO झाला आपला 300 रुपयाचा, 30 रुपयाच्या हिशोबाने. याचा मी गो करू आपण GR, डॉक्युमेंट आयटम ओके, वेअर मध्ये स्टोअर लोकेशन बाकी असेल 01, पोस्ट, याची पोस्टिंग झाली. डिस्प्ले डॉक्युमेंट इन्फो अकाउंटिंग डॉक्युमेंट इथे. अच्छा, इथे पण फ्रेट कन्सिडर झाला आहे वाटतं, इथे पण फ्रेट कन्सिडर झाला. ठीक आहे, इथे तुझी 306 रुपये झाली, म्हणजे तुझी युनिट प्राइस झाली 30.6. तर आता इथे चेंज करून घेऊ आपण, इथे तुझी प्राइस झाली 30.6, म्हणजे तुझं ॲव्हरेज झालं 25.6.
स्टॉक व्हॅल्यू झाली 306. आता याचं पण टोटल घेतो मी. हे काय झाली तुझी 512 तुझी स्टॉक व्हॅल्यू झाली आणि मग ॲव्हरेज प्राइस तुझी एक्सपेक्टेड आहे 25.6. इथे बघू आपण मटेरियल मास्टरमध्ये, याला रिफ्रेश करायचं. प्राइस किती झाली 25.6. बरोबर आहे का? छोटा कसं होतं ठीक आहे. आपल्या कॅल्क्युलेशननुसार पहिला पीओ आपण 20.6 ला केला, 20.6च्या प्राइसच्या हिशोबाने केला. दुसरा पीओ आपण 30.6च्या हिशोबाने केला. ॲव्हरेज झाला आपलं 25. इथे तुझा 25.6 बरोबर अपडेट झाला. तुझी स्टॉक व्हॅल्यू 512. ठीक आहे. ही तुझी इन्व्हेंटरी व्हॅल्यू 512 आणि आपण क्वांटिटी सुरुवातीला 10 क्वांटिटी घेतली होती, नंतर 20 क्वांटिटी घेतली आहे. दोघांची बेरीज झाली तुझी, टोटल स्टॉक झाला तुझा 20 क्वांटिटीचा. बरोबर. हा तुझा 20 क्वांटिटी इथे अपडेट झाला. मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस असं काम करते. आपण नेक्स्ट पीओ जरी बनवला आणि तो किती प्राइसने घेतला, सुरुवातीला आपण इथे मॅन्युअली 20 टाकली होती, प्राइस कंडिशन नुसार ती 22 फर्स्ट टाइमच आपण टाकतो. त्याच्यानंतर सिस्टम ऑटोमॅटिक अपडेट करत राहते त्याला. मग कधी आता 30च्या ऐवजी आपण 15 रुपये जरी घेतलं तरी मग ही व्हॅल्यू तुझी ॲव्हरेज वगैरे स्टॉक व्हॅल्यू वगैरे चेंज करावी. आता इन्व्हेंटरीला तुझी ऍक्च्युअल पोस्टिंग कितीची 512 रुपयाचं हे मटेरियल मेटल रॉड तुझ्याकडे आहे 512 रुपयाचं आणि क्वांटिटी 20 तुझ्याकडे अवेलेबल आहे. आता ही क्वांटिटी तुला बघायची. आता तू एनिवे मटेरियल मास्टरमध्ये काय दिसतं तुला टोटल स्टॉक दिसतो. ठीक आहे. पण या व्यतिरिक्त आपल्याकडे एक ट्रान्झॅक्शन आहे की तू स्टोरेज लोकेशन लेवल प्लांट लेवलला बघू शकतो. ते ट्रान्झॅक्शन आहे MMB. इथे ट्रान्झॅक्शन दिसेल MMB. MMB मध्ये काय करायचं आहे, मटेरियल टाकायचं आहे, तुला कोणत्या प्लांट मधला स्टॉक बघायचा आहे तो टाकायचा. ठीक आहे. आणि स्टोरेज लोकेशन टाकायचं असेल, स्पेसिफिक बघायचं असेल टाकू शकतो, किंवा स्पेसिफिक प्लांट पण नसेल बघायचा तर आपण प्लांट स्किप करू शकतो. ठीक आहे. याला एक्झिक्यूट करायचं. आता इथे दिसेल तुला कंपनी लेवलला तुझ्याकडे स्टॉक किती आहे 20चा. कुठे अनरिस्ट्रिक्टेड मध्ये 20चा तुझ्याकडे स्टॉक आहे. प्लांट लेवलला स्टॉक किती आहे 20 क्वांटिटी आणि स्टोरेज लोकेशन लेवलला 20. जरी ते दुसऱ्या स्टोरेज लोकेशनला आपण GR केला तरी ते दुसऱ्याला 20 केलं समजा, तर मग ह्या स्टोरेज लोकेशनला 20 येणार, दुसऱ्या स्टोरेज लोकेशनला 20 येणार. दोघं स्टोरेज लोकेशन तुझ्या प्लांट वरती आहे, एकाच प्लांटला तिथे 40 येणार. आणि कंपनीत जिथे जेवढे प्लांट्स आहेत सगळ्या प्लांट्सशी मिळून कंपनी कोडला तुझे अपडेट होणार. ठीक आहे. आणि जेवढ्या कंपन्या आहेत तेवढ्यांचं सगळं मिळून इथे तुला फुल मध्ये येणार. तर हा तुझा आहे स्टॉक ओव्हरव्ह्यू MMB. ठीक आहे. आता हे एक एक्झाम्पल झालं. आता आपण प्राइस डिफरन्स बघू स्टँडर्ड मटेरियल. ठीक आहे. एक नवीन मटेरियल बनवू आपण. आता हा मेटल रॉड होता. सपोज या मेटल रॉडचा आपण शाफ्ट बनवला, तो फिनिश मटेरियल कन्सिडर करू. ठीक आहे. मटेरियल क्रिएट इमिजिएटली FART का घेतलं, कारण फिनिश मटेरियल साठी. फिनिश गुड्स पण आहे आणि असेल ते S4 ECC मध्ये गुड्स म्हणायचो, S4 मध्ये त्याला प्रॉडक्ट म्हटलं. किंवा क्लाउड मध्ये आपण आता मटेरियल मास्टर पण नाही म्हणत त्याला, आता आपण प्रॉडक्ट मास्टर म्हणतो. आता हे जे ना क्रिएट मटेरियल वगैरे S4 मध्ये S4 म्हणतोय, क्लाउड मध्ये जर बनवशील तर ते क्रिएट प्रॉडक्ट म्हणून येईल किंवा प्रॉडक्ट मास्टर म्हणून येईल. ठीक आहे. थोडेसे नावं बदलतात फक्त, एवढा काही मोठा फरक नसतो. परचेसिंग नाही काही ते असं कसं काय होऊ शकतं, परचेसिंग नसणार असं व्हायलाच नाही पाहिजे. स्टँडर्ड कोणीतरी रिकामे कामं केलेली दिसतात.
हे पर्चेसिंग कुणीतरी काढलेलं आहे. हे असे ऍक्च्युअल रिअल लाईफ इश्यू असतात. पोरं काय रिकामे करून ठेवतात. एक्सटर्नल पर्चेसिंग एक केलंय शाळेने, 2 करून ठेव. अलाव करायचं. हे बघ इथे तुझी प्राइस कंट्रोल काय स्टँडर्ड प्राइस FART साठी. सेमी फिनिश साठी सुद्धा तुझं स्टँडर्ड प्राइस असतं. अकाउंट रेफरन्स तुझा 009 आहे. रॉ मटेरियल तुझं 001 होतं. सेव्ह करतो. बॅक काही काम नाही सध्या, याला पूर्णच क्लोज करून देतो. चल बाबा, कुठे मटेरियलचा इथे FART सेल्स पर्चेसिंग का नाही आला अजून, रिफ्रेश करावं लागेल. /MM01 पर्चेसिंग आला होता आपला. ठीक आहे, पर्चेसिंग MRP1 प्लांट अकाउंटिंग प्लांट सेम P001 स्टोरेज लोकेशन SL01. इथे घेतो मी मेटल शाफ्टला पण इथे इच घेतो. मटेरियल ग्रुप मध्ये मेटल आहे का, मेटल मटेरियल्स आहेत. ठीक आहे, पर्चेसिंग मटेरियल ग्रुप ठीक आहे. गॅप प्रोसेसिंग काही फरक नाही पडत. MRP मध्ये MRP टाईप ND. कुणीतरी MRP3 मध्ये ना तो पॅरामीटर मॅन्डेटरी केलाय, म्हणून आपला प्रत्येक वेळेस एरर येतो. 3 का 2 मध्ये केलाय कुणीतरी. हा 3 मध्येच. इथे आपण प्रत्येक वेळेस म्हणतो ना ॲबिलिटी चेक टाका म्हणून, हा कुणीतरी मॅन्डेटरी केला असणार आहे. नो चेक. प्लॅन डेटा मध्ये आपलं काही टाकायचं नाहीये. अकाउंटिंग मध्ये व्हॅल्युएशन क्लास 7000 कुठला तरी असतो, 7920. हा तुझा फिनिश प्रॉडक्ट साठी असतो. ठीक आहे, 7920. इथे तुझं प्राइस कंट्रोल बाय डिफॉल्ट स्टँडर्ड आलेलं आहे. येस, ठीक आहे, स्टँडर्ड आहे. इथे स्टँडर्ड प्राइस कुठे आहे, इथे स्टँडर्ड प्राइस आहे. थोडासा व्ह्यू चेंज झाला. आपला अगोदर इकडे होता स्टँडर्ड प्राइस. ठीक आहे, हे थोड्याफार छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. आता आपण याला घेऊ 20 रुपये. याला सेव्ह करू. स्टँडर्ड प्राइस मी काय केली आहे, 20 रुपये सेव्ह केली. ठीक आहे, याला डिस्प्ले मध्ये टाकतो. अरे 73 मटेरियल आहे P001. मला मटेरियल्सच घेणं आहे सध्या, सॉरी प्लांटचेच घेणं आहे, म्हणून मी स्टोरेज लोकेशन मेंटेन नाही केलं. इथे आपली स्टँडर्ड प्राइस 20 आहे. टोटल व्हॅल्यू सध्या 0 आहे आणि टोटल स्टॉक सुद्धा 0 आहे. आता हा मटेरियल 73, याचा आपण PO बनवू. पण 20 ने न बनवता आपण काय करू, 30 ने बनवू, म्हणजे आपल्याला प्राइस डिफरन्स सुद्धा बघता येईल. परचेस ऑर्डर क्रिएट 11,001 2025 73 क्वांटिटी 10 नेट प्राइस 30 P001. एकदा एक्सेल शीट अपडेट करून घेतो. अकाउंट असाइन मॅन्डेटरी. ओके, हा एरर बघू आपण थोड्या वेळात. 1 मिनिट. प्राइस आपण काय घेतोय, 30 घेतोय. ठीक आहे, स्टॉकची व्हॅल्यू 300 यायला पाहिजे, पण स्टँडर्ड प्राइस आपली इथे घेतो मी. स्टँडर्ड प्राइस आपली 20 रुपये ठेवलेली आहे आपण. इथे डिफरन्स कितीचा येईल आपला, 10चा येईल. पूर्णच बाजूला घेतो. ठीक आहे, समजतंय ना. स्टँडर्ड प्राइस 20 आहे, फक्त ते कॉलम इकडे तिकडे घेतलेत मी थोडेसे.
डिफरन्स तुझा 30 येणार आहे, कारण आपण प्राइस टाकला. आता आपल्याला इथे एरर आलाय. कुठे तो पीओ पीओ काय म्हणतोय, अकाउंट असाइनमेंट मॅन्डेटरी फॉर मटेरियल. ठीक आहे, ऑलरेडी आपण याला स्टॉक मटेरियलच्या हिशोबाने बनवलाय, पण अकाउंट असाइनमेंट मॅन्डेटरी म्हणतोय. तर आपल्याला परत जावं लागेल इथे OMS2 मध्ये. OMS2 आपला मटेरियल टाईप कुठला होता, FERT. कोड घेतला, क्वांटिटी आणि व्हॅल्यू अपडेटिंग. आपला प्लांट P001 ला त्यांनी क्वांटिटी अपडेट आणि व्हॅल्यू अपडेट नाही केलेलं, त्याच्यामुळे आपल्याला तो एरर आला, अकाउंट असाइनमेंट मॅन्डेटरी. तर तो एरर आला की आपण असा याला सॉल्व्ह करू शकतो. सेव्ह करायचं, सेव्ह क्रिएट परचेस ऑर्डर. परत ट्राय करून बघू, चेक, रिफ्रेशच करावं लागेल आपल्याला, नवीन बनवावं लागेल. PO /21 2025 परचेस ग्रुप 250 कंपनी कोड 2025. मटेरियल होतं 73, प्लांट P001. आता त्याने आपल्याला तो एरर नाही दिला, तर आता फक्त प्राइस एरर देतोय, ते पण टाकून देऊ आपण. नेट प्राइस 30 रुपये टाकले. ठीक आहे, वीज आपण मेंटेन केली आहे, इथे 30 रुपये टाकले. इन्व्हेंटरी व्हॅल्यू तुझी 300 रुपये. इथे फेट नाही टाकला ना आपण आता, PVXX डिस्काउंट येतोच आहे, पण डिस्काउंट काढून शकतो तो जात नाही ना तिथे. ज्याने कोणी मेंटेन केला ना त्याला मॅन्डेटरी टाकलाय, कॅनॉट बी प्रोसेस मॅन्युअली. आणि ती डिस्प्ले ओनली फील्ड आहे, आपल्याला त्याला चेंज पण नाही करता येत. ते प्राइसिंग प्रोसिजरमध्ये कोणीतरी चेंज केलंय आपल्या प्लांटला, किंवा मग परचेस ऑर्डर लेवलवरती त्यांनी केलंय कोणीतरी. ठीक आहे, आपल्याला 300 रुपये भेटली. मी याला सेव्ह करतो. आपला PO काय आहे 89, याला डिस्प्ले करायचा 89. याचा GR करू, इथे GR. रिसेट परचेस ऑर्डर, आयटम ओके, स्टोरेज लोकेशन SL01, क्वांटिटी 10 आहे. ठीक आहे, आणि याला चेक करायचं, पोस्ट करायचं. मिसिंग कनेक्शन ऑफ मटेरियल 73. Change material valuation, view encounter and the material was not connected to material ledger. असं कसं काय, मटेरियल तर बनला आपला, डिस्प्ले पण केलाय आपण बरोबर. मिसिंग कनेक्शन, तर काय नक्की मिसिंग याच्यामध्ये? PO बनला, सगळं झालं, कसं काय मिसिंग आहे? रिफ्रेश नाही ना, रिफ्रेश मटेरियल लेजरचा इश्यू सांगतोय तो. हा मटेरियल आहे इथे, मेंटेन तर आहे. प्राइस डिटर्मिनेशन नाही ना, आपण जो अगोदर होता 2020 त्याला बघू. MM03 P001 अकाउंटिंग. इथे प्राइस डिटर्मिनेशन 2 आहे, ट्रान्झॅक्शन बेस्ड आणि मटेरियल लेजर ऍक्टिव्ह आहे. आपल्या केसमध्ये ते झालेलं नाही. ठीक आहे, त्याला चेंज करून झालं तर ठीक, बघूया ट्राय करून. डिस्प्ले चेंज मटेरियल इमिजिएटली
73. ओके, P001. कुठे आपलं मी वर करतो ना आपण, याला उडवतो, लॉक सांगतो ना, याला पण अननेसेसरी काढून टाकतो सगळं. अकाउंटिंग. ओके, आता याला आपण मॅन्युअली तर नाही करू शकत, याला काहीच नाही करू शकत. नवीन पीओ बनावं लागेल, नवीन मटेरियल बनावं लागेल. क्रिएट FRT P001 SL01. metal shaft to metal MD. आता आलं बरं, तो ग्लिच येतो ना सिस्टम मध्ये, त्याच्यामुळे आता हे बघितले मटेरियल लेजर ऍक्टिव्ह आहे आणि तुझं ट्रान्झॅक्शन बेस प्राइस डिटर्मिनेशन आता परफेक्ट येतं. आता तुझा व्ह्यू सुद्धा चेंज झाला मटेरियल लेजरच्या हिशोबाने. तर इथे व्हॅल्युएशन क्लास होता 7920. आपण स्टँडर्ड प्राइस मेंटेन केली होती 20 रुपये. आता गोष्टी बरोबर आहे. ते आता जी व्हॅल्यू GL ला डिटर्माइन होते ना, ती ट्रान्झॅक्शनच्या बेसने करायची किंवा आणखी एक कुठला तरी पॅरामीटर आहे, या फायच्या गोष्टी आहेत ऍक्च्युली. 76 झाला आपला, ठीक आहे. ऑर्डर चेंज करू याला, 76 याच्यातच घेतोय. P001 इथे 30 रुपये 10. ठीक आहे, आता इथे बघायचं सेकंड लाईन आयटम, इथे ड्रॉपडाऊन मध्ये चेक करू शकतो. ठीक आहे, सेकंड घेतला, इथे कंडिशन मध्ये प्राइस 300. हा 10चा आपला एनिवे GR झालेला नाही, तो कामातच येत नाही, त्याला डिलीट करून देतो. ठीक आहे, तर ऍक्च्युली डिलीट होत नसतं काही SCP मध्ये, इथे आपल्याला फक्त डिलिशन फ्लॅग लागतो. याला जर काढायचा आहे डिलिशन फ्लॅग, तरी आपण परत डिलिशन फ्लॅग इथून काढू शकतो. तर ही सेव्ह करतो मी. 76 चा आपला PO तयार झालेला आहे. सेव्ह. आता आपण GR करू त्याचा /migo परचेस ऑर्डर 89च होते ना, 89. ठीक. आता आपला मेटल 2 नंबरचा आला, पहिला लाईन आयटम नाही आला. का नाही आला? कारण पहिला आपण PO मध्येच डिलीट केलाय. तरी ते क्वांटिटी 10 आहे. वेअर मध्ये स्टोरेज लोकेशन टाकून देऊ, 01 आयटम. ओके, चेक पोस्ट. अकाउंट डिटर्मिनेशन फॉर एंट्री INT BSX 7920 नॉट पॉसिबल. ठीक आहे, हा अकाउंट डिटर्मिनेशनचा एरर आहे. हा कसा सॉल्व करायचा? /OBYC BSX म्हणाला आता. ठीक आहे, चार्ट ऑफ अकाउंट INT व्हॅल्युएशन क्लास 79. एरर काय दिला त्याने आपल्याला? INT हा तुझा चार्ट ऑफ अकाउंट आहे, BSX तुझा ट्रान्झॅक्शन आहे स्टॉक अकाउंटचं, आणि 7920 तुझा व्हॅल्युएशन क्लास आहे. व्हॅल्युएशन क्लासला GL अकाउंट नाही. इथे जर बघितलं 7920 ला विदाउट व्हॅल्युएशन मॉडिफायर, व्हॅल्युएशन मॉडिफायर किंवा व्हॅल्युएशन अकाउंट ग्रुपिंग काय सांगितलं होतं? ज्यावेळेस प्लांट आपण ग्रुप करतो त्याला आपण एखादी ग्रुपिंग कोड देतो. इथे आपल्याला ग्रुपिंग नाहीये, इथे काय सांगतो तो ब्लँक आहे, म्हणजे ग्रुपिंग नाहीये. ठीक आहे, तर हा डिस्प्ले मोड मध्ये कसं आहे, तर याला चेंज करायचं आहे मला. डिस्प्ले टू चेंज. कुठे ब्लॉक केलंय मी याला? आता GRच बंद करावं लागेल का मला? आता होईल का?
कुठं ब्लॉक केलंय मी याला? पीओ पण माझा डिस्प्ले मोड मध्येच आहे ना. पीओ तर डिस्प्ले मोड मध्ये. अजून काय ओपन? SM12 माझा आयडी काहीच नाही, सगळं बंद आहे. ठीक आहे, परत ट्राय करू आपण. /ODYC. अरे S25mm4 मी म्हटलं आपला आयडी आहे, याने ब्लॉक केलंय. तेच तर. निघ म्हणा राजा, बघ लवकर बाहेर. आणि ठीक, मी याला उडवतो ना. MM4 याला डिलीट करतो, म्हणजे ॲटलिस्ट 2 मिनिटाचा कामाला आपण त्रास नाही देणार. इथे /ODYC BSX INT 7920 ला 7920 अकाउंट आहे 79. आणि व्हॅल्युएशन मॉडिफायर आपल्याला ब्लँक ठेवायचं आहे. झालं का अपडेट? 7920 याला सेव्ह करू. ओके, आता काही करत बसणार ना तिकडे. आता आपण बिगो करायला मोकळे. बिगो परचेस ऑर्डर 89 आयटम ओके चेक. अरे लोकेशन हे ऑटोमॅटिक अपडेट होतं लोकेशन. ते इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा पार्ट आहे, तुम्ही मुद्दाम नाही केला. अरे यार 792 डज नॉट एक्झिस्ट इन कंपनी कोड. 792 ओके. आता हा कुठे करायचा आपण? FS00 काय होता? 792 000. टॅक्स टाईप फील्ड स्टेटस ग्रुप आणि द डेटा कंटेनर यू कॅनॉट से. फील्ड स्टेटस ग्रुप कुठे आहे? ॲडजस्टमेंट नाही आपलं. ठीक आहे, त्याला काहीतरी करतो. चेंजिंग स्टॉक अकाउंट सेव. एवढे 56 एरर ना. आता येतोय का मला? करू दे. थांबायला बंदच करू. बॅलन्स इन लोकल करन्सी. ठीक आहे, याला ऑल घेतला आपण, इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. फिनिश करू. ओके ठीक आहे. डिस्प्लेमध्ये करतो. आता पोस्ट करून बघा. PRD INT PRD नॉट पॉसिबल. ठीक आहे, कुठे ODYC प्राइस डिफरन्स अकाउंटला
together PRD cost differences INT 7920. ओके झालं. आता नको येऊ म्हणा कुठला एरर. पोस्ट. अरे यार, there is no item category assigned to account. ताई कुठे आहे? तेवीस 15. एक्सपेन्सेस टाकून मला माहिती नाही आता फायनान्सचं काय नाही, पण आपलं काम करण्यासाठी रिकामं कामं करणे. क्लोज. तेवीस 15 आता केलं ना आपण जस्ट. तेच केलं ना, 23 15 केलं ना. कसं काय तर एरर. 23 15 परत ते तर रिफ्रेश करून बघू. F5 वाले रिकामे कामं करताना आपल्याला त्रास आहे त्याचा. ओके. पोस्ट. नशीब झालं पोस्ट. डिस्प्ले. आता बघ एंट्रीज कशा चेंज होतात. आपण मुव्हिंग ॲव्हरेज प्राईसमध्ये काय केलं होतं, तो फ्रेट आला त्याच्यामुळे ठीक होतं. आपण स्टॉक अकाउंट BSX ला पोस्ट करतो. ठीक आहे, BSX याला घेऊ आपण. स्टॉक अकाउंट. त्याच्यानंतर आपला JRIR क्लिअरिंग अकाउंट. आणि आपला फ्रेट होता त्याच्यामुळे एक ॲडिशनल फ्रेट अकाउंट आपला ॲड झाला होता. तर इथे जी प्राईज होती 206 आपली स्टॉक अकाउंटला गेली होती. JRIR क्लिअर कुठलं होतं, WRX. ठीक आहे, फ्रेटचं आता मला लक्षात नाही काय की होती, पण इथे तुझी 200 रुपये गेली आणि फ्रेटमध्ये तुझे 6 रुपये गेले होते. ठीक आहे, हे तुझं मुव्हिंग ॲव्हरेज प्राईससाठी होते. सेम ह्या केसमध्ये तुझे इथे स्टॉक अकाउंटला 306 रुपये गेले, WRX मध्ये 300 गेले आणि इथे 6 रुपये फ्रेटमध्ये गेले. ठीक आहे, असं काहीतरी कॅल्क्युलेशन आलं होतं आपलं. आता इथे काय होईल, ज्यावेळेस आता आपण प्राइस डिफरन्स करतोय, तर BSX तुझा स्टॉक अकाउंट आहे. अरे यार, स्टॉक अकाउंट. त्याच्यानंतर एक तुझा JRIR क्लिअरिंग आहे आणि इथं डिफरन्स येतोय. ठीक आहे, डिफरन्स कितीचा येतोय, 10चा येतोय. तर आपल्याकडे एक डिफरन्स अकाउंट असणार आहे. डिफरन्स आता आपण जस्ट एंट्री मेंटेन केली. डिफरन्ससाठी GL क्रेडिट डेबिटचे मेंटेन केले. ते कुठे केले आपण, PRD मध्ये केले. क्लिअरिंगसाठी आपल्याकडे WRX होता. आता आपण एक मटेरियल टाकून बघू कसा कोर्स झाला. ठीक आहे, डॉक्युमेंट इन्फो. हेच डॉक्युमेंट आहे ना. BSX मध्ये 200 रुपये गेले, JRIR क्लिअरिंगला 300 रुपये गेले. इथे 200 का गेले हे बघा, इथे लिहून ठेवतो मी. BSX ला तुझे गेले 200 रुपये, WRX ला गेले तुझे 300 रुपये आणि प्राइस डिफरन्सला गेले 100 रुपये. असा का आलं इथे. आता आपण जो PO बनवला होता, क्वांटिटी किती आहे 10, प्राइस 30. तर ऍक्च्युअली प्राइस किती व्हायला पाहिजे तुझी 300, म्हणजे स्टॉकला किती जायला पाहिजे होते 300. पण आपली प्राइस काय मेंटेन केली मग, स्टँडर्ड प्राइस. तर सिस्टम काय करते, 10 क्वांटिटी
गुणिले 20 स्टँडर्ड प्राइस. ठीक आहे. आणि तुझी व्हॅल्यू काय होते 200. म्हणजे तुझी इन्व्हेंटरीला जी पोस्ट होणार आहे, स्टॉक अकाउंटला जी पोस्ट होणार आहे ती तुझी स्टॉक अकाउंटला तुझी 200 रुपये पोस्ट होणार आहे. पण आपलं व्हॅल्युएशन कोणत्या प्राइसने झालंय, बाय कोणत्या प्राइसने केलं आपण 30 रुपयाने. ठीक आहे. मग आपलं जी आर क्लिअरिंग म्हणून आपण ते कसं होईल, क्वांटिटी होती आपली 10, आपण बाय केलं 30 रुपयाने, तर आपली 300 झाली. ऍक्च्युअल प्राइस आपल्याला व्हेंडरला द्यायची आहे 300. ऍक्च्युअल व्हेंडरला आपल्याला 300 द्यायचे. पण आपले जे स्टॉक अकाउंट मध्ये स्टँडर्ड प्राइसच्या हिशोबाने आपण 20 रुपयाने कॅल्क्युलेशन करणार आहे, तर त्यामुळे स्टॉकला 200 पोस्ट करणार आहे. ठीक आहे. आणि आपला डिफरन्स कितीचा येतो आता 100 रुपयाचा, किंवा मग 10-20च्या हिशोबाने पर युनिट प्राइसच्या हिशोबाने घेतला तर आपला डिफरन्स येतोय 10 रुपयाचा. मग आपली क्वांटिटी किती होती 10 डिफरन्स. ठीक आहे. क्वांटिटी होती आपली 10, त्याच्यानंतर प्राइस आहे आपली डिफरन्सची 10, आणि टोटल व्हॅल्यू किती झाली याची 100. मग अकाउंटिंग पोस्टिंग कशी झाली बघ. स्टॉकला झाले तुझे 200 रुपये, GRIR क्लिअरिंगला झाले तुझे 300 रुपये, आणि डिफरन्स PRD ला झाले तुझे 100 रुपये. ठीक आहे. सेम अपडेट तुझे इथे शो होतात. PSX ला 200, WRX ला 300 आणि PRD ला 100. हे 200 हे 300 तुझे व्हेंडरला जाणार आहे ते निवे, आणि 300चा ऑफसेटिंग कशी झाली 200 इकडे फिनिश गुडच्या स्टॉक मध्ये, आणि डिफरन्स 100ला पोस्ट झाला. ऍक्च्युअल आपल्याला 300 द्यायचे, फक्त स्टँडर्ड प्राइस मुळे तुझं हे नवीन अकाउंट येते दिसतंय PRD. जर आपण 30 रुपयाला घेतलंच नसतं, आपण 220 रुपयाच्याच हिशोबाने घेतला असतं, मग इथे PRDचा कन्सेप्ट आलाच नसता. तर हे असं आहे तुझं प्राइस डिटर्मिनेशन होतं याच्या बेसिसवरती, प्राइस कंट्रोलच्या बेसिसवरती. कुठे गेलं ते डॉक्युमेंट. ठीक आहे. समजलं प्राइस कंट्रोल काय, स्टँडर्ड प्राइस, मुव्हिंग ॲव्हरेज. आता खाली आता आपण जे टेस्ट केसेस वगैरे बघितल्या तर ह्याच केसेस आहे इथे. 10 पीसेस त्यांनी परचेस ऑर्डर घेतली 10 पीसेससाठी 25 रुपयाच्या हिशोबाने. प्राइस मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस त्याची 20 रुपये, स्टँडर्ड प्राइस त्याची 20 रुपये. तर जर मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस 20 रुपये ज्यावेळेस घेतोय आपण आणि PO 5 रुपयाने घेतोय, डिफरन्स कितीचा आहे 5 रुपयाचा आहे. तर GR करतो आपण त्यावेळेस, तर स्टॉक अकाउंटला 25 रुपये गुणिले 10 क्वांटिटी म्हणजे 250 रुपये तुझी BSX मध्ये पोस्ट होणार, आणि GRIR ला सेम अमाऊंट 250 पोस्ट होणार. पण ज्यावेळेस तुझी स्टँडर्ड प्राइस 20 रुपये आणि तुझी PO मध्ये 25 रुपये. आता सिमिलर एक्झाम्पल घेतला आपण, 20 तुझी स्टँडर्ड होती, जी PO मध्ये आपण 30 रुपये घेतली. ठीक आहे. मग इथे ह्या केसमध्ये डिफरन्स कितीचा आहे 5 रुपयाचा डिफरन्स आहे. मग 200 रुपये तुझे स्टॉक अकाउंटला गेले का, कारण इथे स्टँडर्ड प्राइस 20 रुपये. ठीक आहे. म्हणून इथे स्टॉकला तुझे 200 गेले. प्राइस डिफरन्स मध्ये 50 रुपये गेले. 5 रुपयाचा फरक होता पर युनिट साठी, 10 क्वांटिटीसाठी तुझा फरक झाला 50 रुपये. आणि GRIR क्लिअरिंगला दोघांचे मिळून जाणार आहेत, तर 250 तुझे इथे गेले. त्यानंतर हे वेगवेगळे सिनारिओ आहे तुझे, सेम येते 200 कुठे म्हणजे व्हॅल्युएशन स्टॉक 100, व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू 200, मुव्हिंग ॲव्हरेज स्टँडर्ड, दोघांचे सिनारिओ घेतलेले व्हेंडर अकाउंटला वगैरे, प्राइस डिफरन्सला कसे जातील वगैरे त्याचे केसेस आहेत, जे आता आपण ऑलरेडी बघितलं बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? सेम गोष्टी, फक्त तुला डॉक्युमेंट वगैरे बघशील त्यावेळेस समजेल कुठे काय काही नाही. सिमिलर टाईपने तुझे व्हॅल्युएशन झालेले इथे दोन केसमध्ये, मुव्हिंग ॲव्हरेज प्राइसचं पण स्टँडर्ड प्राइसचं पण. ठीक आहे. त्यानंतर GR इनवॉइस मध्ये पण सेम फरक पडणार आहे. जसं आपलं GRचं अकाउंट झालं ना, त्या टाईपने तुझे इनवॉइसला पण पोस्टिंग होणार आहे, मुव्हिंग ॲव्हरेज प्राइसच्या पण आणि स्टँडर्डच्या पण. तर हा पार्ट होता तुझा मटेरियल व्हॅल्युएशनचा, एक चॅप्टर त्याचा होता. उद्या आपण हे बघू, पोस्टिंग गुड रिसिप्ट फॉर परचेस ऑर्डर. GR आपण ऑलरेडी बघितला वाटतं, GR कसं पोस्ट करायचं वगैरे आपण बघितलंय सर्व गोष्टी. ठीक आहे.
ठीक आहे, हे सांगितलंय मी तुला ऑलरेडी. चालेल, मग आज एवढं घेऊ, बाकी नंतर बघू.